हॅलो नमस्कार, मी प्रतीक्षा आणि प्रतीक्षाच होममध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर संध्याकाळ झालेली आहे आणि आजचा मी संध्याकाळचा ब्लॉग तुमचं शेअर करत आहे. तर मी आज जेवणासाठी गेले आहेत समोसे. तर मी त्याची तयारी कशी केली आहे तुम्ही बघा, तुम्हाला दाखवते मी. तर इथे समोसे करणं चालू आहेत माझे. ही बटाट्याची भाजी केली आहे, पीठ मळून घेतलं आहे समोसेसाठी. पीठ मळून घेतलं आहे आणि ह्या मिरच्या मी तळणार आहे आता. आणि ही पुदिन्याची चटणी करून ठेवलेली आहे आणि चिंचेची चटणी मी अगोदरच करून ठेवलेली आहे. तर तेल गरम होत आहे आणि मी आता समोसे पटपट करून घेते. चला तर मी पटपट समोसे भरून घेत आहे. आणि झालं काय की रोज रोज पोळी भाजी करून आणि खाऊनही कंटाळा येतो. म्हटलं आज काहीतरी वेगळं करावं, त्यामुळे आणि थोडंसं बाहेर आभाळही आलेलं होतं, मग थोडंसं चटपटीत खायची इच्छा होत होती. म्हटलं थोडंसं काहीतरी तळलेलं वगैरे करावं. तर वाटलं मग समोसे करावे. मग संध्याकाळी स्वयंपाकाला पोळी भाजीऐवजी दुसरं काही करण्याऐवजी म्हटलं आज समोसेच करावेत. आणि मग त्यासाठी मी सगळी तयारी वगैरे करून घेतली होती, भाजी वगैरे करून घेतली होती, पीठ वगैरे मळून घेतलं होतं आणि माझे समोसे करणे चालू आहेत. मी समोशाला दोन पिठं घेत असते, म्हणजेच गव्हाचं पीठ आणि मैदा घेत असते. आणि ह्या दोघांचं मिश्रण करून मी समोशाचं पीठ मळून घेत असते. तर मी गव्हाचं पीठ मैदा घेतला होता समप्रमाणामध्ये आणि त्याच्यामध्ये ओवा टाकला होता आणि चवीनुसार मीठ टाकलं होतं थोडंसं आणि तेलाचं मोहन गरम करून टाकलं होतं आणि मग पाणी घालून पीठ मळून घेतलं होतं. आपल्याला पीठ छान घट्ट मळून घेतलं की मस्त समोसे होतात. मी समोशासोबत चिंचेची आणि पुदिन्याची चटणी केलेली आहे. चिंचेची चटणी मी ऑलरेडी आधीच करून ठेवलेली होती आणि पुदिन्याची चटणी मी आत्ता केलेली आहे. आणि थोडीशी मिरची कट करून ठेवली आहे, मिरची तळणार आहे थोड्या वेळाने. आता एका साईडला आत्या तळून घेत आहेत समोसे आणि मी एका साईडला करत आहे. तर म्हणजे आम्ही दोघी मिळून करतो. जर वेळ होत असेल तर पटकन होतं, पटकन आवडतं. आणि जर काही युगा त्रास देत असेल तर युगाला एकजण सांभाळायला थांबतो. समोसा करताना जर पाणी लावून त्याला चांगलं त्याचे तोंड चांगलं प्रेस केलं तर समोसा फुटत नाही तेलामध्ये. युगाचं रोजचं ठरलेलं आहे, युगा किचनमध्ये येणार म्हणजे स्वयंपाक करताना. तर आता बघा आली आहे आणि स्टँड सोबत खेळतीये. थांबा थांबये. आहा, तुला पाहिजे स्टँड? तुला पाहिजे? तू घेते? आहा, अरे चालू लागली तू. हा युगा, ए युगा, चालू लागली तू? कुठे गेलती? हा भूर गेलती का? राहू दे पडन राहू दे. हा राहू दे पडन, राहू दे. बाबा बोलवत आहे, बाहेर जा. जा बाबा बोलवायला. पळ युगा. चला तर समोसे झालेत पूर्ण आणि पीठ उरलं होतं थोडंसं. तर त्या पिठाला मी काय केलंय बघा थोडंसं. तर मग मी त्याचा पोळी लाटून घेतली थोडीशी. आपण पोळीला कसं उंडा करताना तेल लावतो पोळी करताना, तर तसं थोडी तिखट टाकलं आतमधून, थोडं मीठ टाकलं आणि मग परत गोल लाटून घेतली आणि असं म्हणजे कट करून घेतलं आहे मी लाईनिंग आहे. आणि असं पाहते काय प्रकार होतो तो. तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून माझे नवीन रेसिपीज आणि माझे डेली ब्लॉग्स मला पाहायला मिळतील.
हा जो काय प्रकार केला आहे मी, तर ते थोडंसं पीठ उरलं होतं म्हणून केलं आहे, तुम्हाला सांगितलं मी. तर मी असं म्हणजे त्याला क्रॉस करू करू गोल करू करू मी कढईमध्ये टाकते, पण ते सरळच होत होतं. सगळ्या म्हणजे तसंच सरळ झालं. लायनिंगमध्ये मी कट केलेलं जेवढं काही टाकलं तेवढं सरळच झालं. आणि पण मी शेवटी खाऊन पाहिलं, छान लागलं. मी सॉससोबत खाल्लं थोडंसं, तर छान लागलं. एक वेगळी काहीतरी डिश ट्राय करून बघा. चला तर आता हे काढून घेते. तळून झालेलं आहे आणि समोसे तयार झालेले आहे. ही प्लेट मी स्पेशली तुमच्या सर्वांसाठी तयार केलेली आहे. आता खाऊन बघते कसे झालेत तर, आणि जेवण वगैरे झाल्यानंतर बाकीची कामं आवरून घेते. तर चला भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.